पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आता गजाननच्या इथे आम्ही निवासस्थानी होतो, भक्त निवासमधून आता निघालोय आणि आता आम्ही नाश्त्यासाठी जात आहोत। तर सगळेच जण तयार होऊन आता आम्ही रूम पण सोडलेली आहे आणि आता आम्ही जायला निघालो। पुढे पण आता आम्ही सप्तशृंगी देवी आहे तिकडे जाणार आहेत। तर बघू कसा काय काय प्रवास होणार आहे। सध्या आम्ही त्र्यंबकेश्वर जे आहे तिथल्या गावामध्ये आहेत। तर आता इथून जाणार आहेत, किती वेळ लागणार आहे कसं काय काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू पहा। चलो काढ ये चप्पल, लवकर लवकर काढ पटकन आणि माती बघ नाही तर। गुड गर्ल, चलो नानूसोबत चल लवकर, हात पकडून। उशीर झाला ग, उशीर झाला, आम्ही चाललो, राहू घेऊन जाईल। जिथे आम्ही भक्त निवासमध्ये राहायला होतो तर तिथेच नाश्त्याची सुद्धा सोय होती। तर आपण एक कुपन घ्यायचं आपल्याला जे पाहिजे ते आणि नाश्ता घ्यायचा। तर अशा पद्धतीने आतमध्ये जेवणाचा पूर्ण असा हॉल आहे मोठा आणि भरपूर जण आहेत इथं सुद्धा। तर आम्ही चेकआउट करूनच निघालो होतो आणि नाश्ता करून डायरेक्टली जाणार होतो। तर इथे बघा छान त्यांचे सेवेकरी असतात, सगळ्याच गोष्टी देतात ते। तर टियासाठी आम्ही दूध घेतलं आणि आमच्यासाठी नाश्ता घेतला। नाश्त्यामध्ये उपमा आणि पोहे असं होतं। तर छान पद्धतीने ते सेवा सुद्धा देतात आणि खूप शांतता आणि छान असतात सगळ्याच गोष्टी। तर हे आहे इथे कुपन, तर कुपनमध्ये तुम्हाला दिसत असेल। आणि त्यानंतर इथे उपमा आणि पोहे घेतले आमच्यासाठी, ज्यांना जे पाहिजे ते। आणि टिया म्हणली की जास्त काही नाही तिने खाल्लं, त्यामुळे त्यासाठी फक्त दूधच घेतलं। त्यानंतर इथे असे काही आम्ही फोटोज काढले आणि नंतर निघालो। तर नंतर जाताना हा जो आहे तो आतमधला तुम्हाला परिसर दिसत असेल। तर इथं मोठे मोठे भक्त निवास आहेत असे 4-5 आणि हे आहे गजानन महाराजांचं मंदिर। तर त्यानंतर मग आता आम्ही पुढे जाण्यासाठी इथे तयार झालो, तर पण थोडंसं काम होतं म्हणून थांबलो। ते घ्यावं लागणार। ते इधर देखो, कैमरा के सामने। चलो जायचं, चला चला। टियाला तिथे तिचा एक फ्रेंड मिळाला, त्यांनी थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर काही फोटोज काढून निघालो। तर जाताना तुम्हाला दिसत असेल इथं भरपूर अशी गर्दी आहे आणि ही बस आहे, बसनेच जावं लागतं। तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला। सगळेच जण नाशिकवरून सप्तशृंगीकडे जात होते आणि जाताना आम्हाला मनोज जरांगे पाटील यांची सभा लागली, त्यामुळे तिथे भरपूर गर्दी होती, त्यामुळे तर भरपूर असा उशीर झाला। पण देवी मात्र खूप छान आहे आणि जातानाचा तुम्हाला जो दिसत असेल व्ह्यू तो पण छान आहे। वरती गड दिसत असेल समोरच्या साईडला आणि भरपूर वेळ गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान वरती पोहोचलो। तर हे आहे तिथलं वरचं लूक। तर अशा पद्धतीने सगळीकडेच तिथे झेंडे वगैरे लावले होते आणि हा EST मध्ये आम्ही नंतर समोर बसलो होतो, कारण समोर थोडीशी जागा मिळाली। आणि EST नाशिक ते सप्तशृंगी गडापर्यंत जाते, एकदम वरपर्यंत, आणि तिथून नंतर रोपवे आहे आपल्याला जर वरती गडावर जायचं असेल तर, किंवा आपल्या पायाने सुद्धा आपण जाऊ शकतो। पण खूप जास्त काही अंतर नाहीये, फक्त 20 ते 25 मिनिटाचं अंतर आहे, त्यामुळे आम्ही पायीच गेलो। कारण रोपवेपेक्षा पायी जाण्याची जी मज्जा आहे ना ती रोपवेने तेवढी मज्जा येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही फायनली गडावर पोहोचलो। दर आता आम्ही गडावर आले फ्रुटी पिली, कारण बराच वेळ लागला। तर जरांगे पाटीलजी यांची सभा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तर गडावरती अशा मशीन आहेत आणि अशा प्रकारे अख्खा नारळ फोडला जातो आणि त्याचे लगेच तुकडे होतात। तर अशा 4-5 मशीन ठेवल्यात, तर थोडासा नारळ इथे टाकला जातो आणि बाकीचा वरती घेऊन जायचा।
वरती अशा प्रकारे आम्ही पायऱ्याने चढत होतो आणि वरती गेल्यानंतरचा जो व्ह्यू आहे तो पण खरंच खूप सुंदर आहे। बऱ्यापैकी थकवा आला होता कारण दिवसभर प्रवास झालाच होता, पण जाणं तर वरती गरजेचं होतं, त्यामुळे आम्ही निघालो व थांबत गेलो। पण फायनली आम्ही अशा प्रकारे गडावर पोहोचलो आणि खूप मज्जा सुद्धा आली। तर फायनली आम्ही सगळ्या पायऱ्या चढून वरती आलो आणि वरती तुम्ही पाहत आहात दर्शनाची भरपूर अशी मोठी बारी आहे। तर इथे पण आमचे 15 ते 20 मिनिट गेले आणि आतमध्ये खूप छान असं मंदिर आहे। एकदम पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि वरती पण खूप छान पद्धतीने त्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे आणि देवी सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहे। खूप छान पद्धतीने तिला सुद्धा नटवलेलं आहे, साडी घातलेली आहे। बाहेरचा परिसर सुद्धा फुलांच्या माळा वगैरे लावून असं सजवलेला आहे आणि खूप छान आणि प्रसन्न सुद्धा वाटत होतं। असं वाटत होतं की वरतीच राहावं, पण वरती तेवढा जागा नाहीये आणि भरपूर वेळ थांबता सुद्धा येत नाही, कारण जेवढी काही तुम्हाला दिसत असेल तर ती दर्शनाची बारी आहे ती यावरती पप्पांसोबत गेली होती, त्यामुळे ती पुढच्या बारीमध्ये होती, जसं की ती तिथून बाय करते। तर वरती जाण्यासाठी एका साईडला पायऱ्या आहेत, त्यानंतर खाली येण्यासाठीची दुसरी साईड आहे आणि रोपवे आहे तर ती एका साईडला आहे। येण्यासाठी आणि जाण्यासाठी 120 रुपये तिकीट लागतं रोपवेला। तर अशा पद्धतीने तिथला खूप छान असा सगळाच प्रवास सुद्धा झाला आणि मातेच्या समोर असा मोठा सिंहाची इथे तुम्हाला मूर्ती दिसत असेल आणि अशा पद्धतीने छान डेकोरेशन केलेलं होतं आणि फायनली तुम्हाला सुद्धा आता मातेचं दर्शन झाले असेल। खूप छान, म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं वरती गेल्यानंतर आणि जे काही आपण पायऱ्यावरती चढून येतो तर तो क्षीण थकवा आपला सगळा निघून जातो जेव्हा आपण एवढी छान अशी सप्तशृंगी माता पाहतो। तर गर्दी तर भरपूर होतीच आणि प्रत्येक ठिकाणी गर्दी अशी असतेच। तर छान असं दर्शन झालं आणि फायनली आम्ही तिथून बाहेर पडलो। गडावर येण्यासाठी डायरेक्टली बस आहे, नाशिक ते गड असं बसचं प्रवास होतो आणि त्यासोबत दुसऱ्या सुद्धा गाड्या आहेत, तर त्याने सुद्धा तुम्ही येऊ शकता। वरतून जर पाहिलं तर अशा पद्धतीने व्ह्यू दिसतो, सगळी घरं झाडं थोडा वेळ 5-10 मिनिट आम्ही इथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही खाली जाण्यासाठी निघालो।
गडावरून खाली उतरलो त्यानंतर मग इथे पण राहण्यासाठी भक्त निवास आहेत, पण आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता त्यासाठी आम्ही निघालो. आम्हाला अर्ध्या तासाने बस मिळाली. तिथून आम्ही नाशिकला पोहोचलो आणि नाशिकवरून नाशिकच्या ST स्टँडवर बसलो. तर आता आम्ही रात्री पुण्याची गाडी पकडणार होतो. पुण्याची गाडी पकडून आम्ही पुण्याला आलो. बाय बाय.